सुरुवात आमचे मित्र पत्रकार सन्मान्य राहुलजींच्या नेतृत्वाखाली होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय सन्मान्य गांधी साहेब, सन्मान्य पुनर्वितरण सरकार, आमचे उपजिल्हाधिकारी, शहर अभियंता सन्मान्य रोकडे साहेब, सगळेच मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर। खरं तर अनेक कार्यक्रम आपण घेत असतो, परंतु आजच्या कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे। झाडे लावा झाडे जगवा असं आवाहन करत खूप झाडे आपण लावतोय, पण लावलेल्या झाडांचा सुद्धा श्वास गुदमरतोय। माणूस आपली व्यथा सांगू शकतो, पण झाड आपलं व्यथा सांगू शकत नाही, आणि अशी झाडांची व्यथा सुद्धा समजून घेणाऱ्या आमच्या मित्रांच्या एका चांगल्या कार्यक्रमाला आम्ही इथे उपस्थित आहोत। खरं तर आम्हाला सुद्धा असं पहिल्यांदा वाटत होतं की कसला कार्यक्रम आहे, नेमकं काय करायचं आहे, परंतु त्या पाठीमागची भूमिका आणि भावना खूप महत्त्वाची आहे। आणि म्हणूनच आजच्या उपक्रमाच्या निमित्तानं 5 लाख झाडे लावण्यासाठी आपण जी सुरुवात करताय, 5 लाख झाडांची जी काय आडे करताय, म्हणजे किंवा त्यांचा गुदमरलेला श्वासातून म्हणजे त्यांना मोकळे करताय आणि त्यांना मुक्त श्वास घेण्याची एक संधी देत आहे। अत्यंत आवश्यक आणि उपक्रम महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा विषय दिसतोय, टेम्परेचर वाढलेलं दिसतंय। आता कोल्हापूर सुद्धा कधी कधी मराठवाड्यासारखं आहे काय असं आता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला वाटायला लागलंय। या सगळ्याचं कारण आहे ते फक्त निसर्गाचा समतोल जो ढासळतोय त्या सगळ्याचा परिणाम होतोय, आणि म्हणूनच आपण घेतलेल्या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे। मी मनापासून या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। आपल्याला लागेल तितकं सहकार्य करण्यासाठी आमच्या सर्व यंत्रणांचा उपयोग आपल्याला निश्चितपणे करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू एवढं निश्चितपणे सांगतो। आणि केवळ आजच्या दिवसापुरतं नाही, कारण पालकमंत्र्यांच्या हस्ते एका कामाची सुरुवात आपण एका झाडाची सुरुवात केली, परंतु ती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वत्र व्हावी यासाठी मात्र एक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपण काम करावं एवढी मात्र विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।